संघ. या पुढचा चेंडू आपण बघते गल्लीमध्ये ढकलून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा ह्या पूर्ण झालेल्या आहेत. ह्या चेंडूवर 2 धावे आणि संघाची धावसंख्या 3 धावा. अभिषेक आणि आझाद अशी सलामीची जोडी आपण बघतोय. अजय बरफ या गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. दोन चेंडू टाकून झालेले आहेत पहिल्या षटकामधले. धावसंख्या आपण बघतोय 3 धावा. पण फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातोय पंचांकडून. स्लो डिलिव्हरी पुन्हा एकदा. यापुढे बघा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण बघतोय सीमा रेषेवर आहे. नक्कीच त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता. चेंडूला हुसलेल फेक येईपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 4 धावा. अजय याला बघतोय आपण चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने बघितलं तर अभिषेक खरोखरच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. अजय तू आझाद आपल्या पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू. स्लो डिलिव्हरी टाकली होती परंतु चेंडूला फेकून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. बघतो आपण मिडॉन आणि मिड विकेटच्या वरून हा आलेला षटकार आणि या षटकाराने या संघाची धावसंख्या 10 धावा या धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल जातो मिडॉटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धावेवर समाधान मानावा लागेल. यावेळी आझाद याला पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण. बिनबाद 11 धावसंख्या ही धाव फलकावर लागलेली आहे.
धावसंख्या 18 झालेल्या आहे धावफलकावर. या पुढचा चेंडू बघतोय आपण लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 19 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. महेंद्र कांबडी या गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. आणि फलंदाज आपण बघतोय अभिषेक. या पुढचा चेंडू काय फटका केलाय. क्षेत्ररक्षक होता सर्कलच्या आतमध्ये, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. षटक क्रमांक दुसरं संपले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघते धावफलकावर लागल्या गेल्या त्या म्हणजे 23 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजय याला आपण बघते गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक टाकण्यासाठी आयटम अवध विकेटचा मारा करेल सामोरे फलंदाज आझाद वळवी. पहिल्या चेंडूवर काय फटका केलाय. लॉग ऑफ आणि लॉगांच्या मधून चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे अप्रतिम संगीत ऐकायला मिळते आपल्याला, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच एक जबरदस्त फलंदाजी बघायला मिळेल आपल्याला आझाद याच्याकडून. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्र खाली आहे बघा. सेफ शॉट मानावा लागेल. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत या चेंडूवर. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतो 31 धावा. तर यावेळी खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. षटकाराच्या मागे आझाद याला एका षटकाराच्या मागे 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, परंतु पटका फसलाय बघा. झेल सुटलाय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा या चेंडूवर 2 धावा येत आहेत. विजय पानेरा याच्याकडून षटकारा मागे 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. आझाद वळवी याच्यासाठी 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजय गोलंदाजी मार्कवर. पारितोषिक लागलंय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेचा बाहेर 6 धावांसाठी, म्हणजे 200 रुपयाचा मानकरी ठरतोय. आझाद वळवी हा फलंदाज. कारण शेवटचं षटक माहिती असते आपल्याला, हाणामारीचं षटक असते आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय मैदानाच्या आतमध्ये आझाद. धावसंख्या आपण बघतो 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हेलिकॉप्टर उडवलंय. लॉग ऑन आणि लॉग ऑफच्या मधून लँड झालाय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. जे लगातार 2 षटकार आले आहेत आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आपण बघतोय 45 धावा धावफलकावर लागल्या. षटकाराची हॅट्रिक बघूया साजरे होते की काय. एक चेंडू शिल्लक आहे. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावा येत आहेत या चेंडूवर. षटक क्रमांक 3 संपतंय.
आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामन्याला सुरुवात होते. 48 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी आपण बघतोय. महेंद्र आणि अजय अशी सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवर. आझाद वळवी याला बघतोय, चांगली फलंदाजी केली यावेळी. बघूया गोलंदाजी मार्कवर त्यांना आपण बघतोय. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. पहिला चेंडू बघा, 2 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. कव्हर आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर खेळलेला आहे 4 धावांसाठी.
विजय महेंद्र याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि संघाची धावसंख्याचं अकाउंट ओपन केलं जाते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 4 धावा. आता वळवी गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेटचा मारा करेल. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू यस पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू असेल हा. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. 1+1 अशा 2 धावा येत आहेत या चेंडूवर. 2 धावेनी संघाची धावसंख्या 6 धावा. बघा पहिल्या चेंडूवर चौकार खाल्याच्या नंतर थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आझाद याने, पण खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर गेला. बघा यष्टिरक्षकाच्या मागे आपण बघतोय क्षेत्ररक्षक होता, त्याच्या प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण झालं, नाहीतर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. आझाद वळवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओहो तेच तर्रार चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. 18 चेंडू मध्ये आपण बघतोय 48 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 6 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. या पुढचा चेंडू सुद्धा चेंडू पडल्यानंतर थोडासा खालच्या दिशेला राहिला, परंतु चेंडू डॉट चेंडू जातोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येत आहेत. अजय परफ याला आपण बघतोय सलामीला आलेला फलंदाज आहे. 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि अजूनपर्यंत अजय याचा अकाउंट ओपन व्हायचा आहे. खूप चांगली गोलंदाजी आझाद वळवी गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सर्कल मध्ये, करणार नाही चुकी. अशा प्रकारे पहिला आद्र बसतोय अजय बरफ. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर आपण बघतोय नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी येते पवन. याला आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर डाव्या हाताचा फलंदाज आहे. बघा पहिल्या चेंडूवर चौकार लागल्याच्या नंतर जे काही कमबॅक केलंय आझाद यांनी, खरोखरच अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या ही स्थिर आहे 6 या आकड्यावर. 4 चेंडू टाकून झालेले आहेत पहिल्या षटकामधले. पवन नाकरे 1 डाऊनचा फलंदाज आपण बघतोय. आल्या आल्याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच दर्शवितात की हा चेंडू वाईट चेंडू आहे. अवंतर धावेनी संघाची धावसंख्या 7 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना आपण बघतोय पवन आणि महेंद्र अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण लक्ष बघितलं तर 48 धावांचं लक्ष हे सामना जिंकण्यासाठी ठेवलेला आहे. अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधल्या. धावसंख्या 7 धावा. मोठा फटका खेळलाय, बघूया क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. अशा प्रकारे हा झेल सुटलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला होता आणि शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय. षटक क्रमांक 1 संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 1 बाद 11 धावा.
डीजेचं अप्रतिम संगीत मराठी गाणी आपण बघतोय. लग्न सराईचे दिवस आहेत आणि तसंच एक वातावरण इथे आपल्याला बघायला मिळते. अभिषेक याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अभिषेक वैयक्तिक पहिलं तर संघात दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघतोय. सामोरे फलंदाज महेंद्र कांबळी याला आपण बघतोय. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ लॉन झालंय. लॉगॉनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. दुमसेवाला आत्ता वाजवाय घसरला हा. पंचाने चेंडू घ्यायचा आहे. आमच्या समालोचन कक्षामधून दिलेला आहे चेंडू. अशाच मोठ्या फटकेची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 6 धावा येत आहेत आणि 6 धावेने संघाची धावसंख्या 17 धावा या धाव फलकावर लागलेल्या आहेत. महेंद्र कांबळे याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. अभिषेक चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. बघा लेग स्टिक वर ठेवला होता चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. एक तेरी तर एक मेरी असं बघायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर फलंदाजाचा बोलबाला तर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाचा बोलबाला. अभिषेक चौधरी गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. आपल्या दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. सामोरे फलंदाज महेंद्र कांबळी. यापुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. लॉगऑफच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र 9 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. महेंद्र कांबळी खरोखरच काय चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अप्रतिम डिलिव्हरी. बघा काय झालंय. पहिल्या चेंडूवर षटकार खाला त्याच्यानंतर डॉट चेंडू गेला त्याच्यानंतर चौकार येतो त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू. आठ चेंडू 27 धावेची गरज. अभिषेक यापुढचा चेंडू फटका फसलाय परंतु शेप शॉट म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. महेंद्र आणि पवन या 2 खेळाडूंच्या मध्ये 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 23 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. 6 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 21 धावेची गरज आहे. या षटकाचा विचार करायला गेला तर या षटकामध्ये तब्बल 16 धावा मोजते गोलंदाज अभिषेक चौधरी आणि आता मात्र समीकरण थोडस बदलते. 6 चेंडू मध्ये 21 धावेची गरज.
अजूनपर्यंत जर विचार करायला गेला तर सामना बॅलेन्स आहे. कुठलाही संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकेल. एका बाजूने बघितलं गेलं तर महेंद्र कांबळी सारखा फलंदाज एक जबरदस्त फलंदाजी करतोय. सलामीला आलेला हा फलंदाज आहे. बघायला गेलं तर 20 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर नंबर 3 चा बॅटर आपण बघतोय पवन यांनी सुद्धा खूप चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. परंतु 6 चेंडू आणि 21 धावीची गरज. ऋषिकेश परेड या गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू मध्ये 21 धावा ची गरज असताना हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. सामोरे फलंदाज पवन. सहा चेंडू 21 धावेची गरज. पहिला चेंडू आपण बघतोय बॉल जातोय थर्ड मॅनच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर महेंद्र कांबळे सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. 2 धावा झाल्या असत्या परंतु नक्की स्ट्राईक स्वतः जवळ ठेवलेले आहे. आता मात्र स्वतः जिम्मेदारी घेऊन हा सामना जिंकण्याचा विचार करतोय महेंद्र कांबळी. विजय पानेरा यांनी नक्कीच सुवर्ण संधी दिलेली आहे. यावेळी आपण बघतोय महेंद्र कांबळे याच्यासाठी षटकाराची हॅट्रिक साजरी झाली. तर 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे आणि 500 रुपये तर मिळतीलच. कदाचित तुमचा संघ सुद्धा विजयी होईल. बघूया महेंद्र या खेळाडूवर सर्व संघाची नजर असेल यावेळी. ऋषिकेश परेड गोलंदाजी मार्कवर आहे. 5 चेंडू 20 धावेची गरज. 5 चेंडू 20 धावा. लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. बघूया काय होते पुढच्या चेंडूवर. ओ वॉल शॉट. षटकार. थँक्यू डीजे षटकार येतो. षटकाराने संघाची धावसंख्या आपण बघते 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडू 14 धावेची गरज. ऋषिकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4-14 पुन्हा एकदा मारलाय स्क्वेअर लेगच्या वरून परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बघा झेल पकडलाय आणि अशा प्रकारे महेंद्र कांबळी सारखा फलंदाज बाद झालेला आहे. षटकार मारल्याच्या नंतर पुन्हा एकदा षटकाराची गरज होती परंतु तो षटकार मारण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात होता. फटका थोडा फसला गेला आणि अशा प्रकारे महेंद्र सारखा फलंदाज बाद होतोय. 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू मध्ये 14 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थँक्यू डीजे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज बघतोय नंबर 4 चा बॅटर विजय हा खेळण्यासाठी आलेला आहे आणि विजय हा आपल्या संघाला विजय संपादन करून देतोय की काय याच्याकडे लक्ष आहे. परंतु त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. विजय पानेरा यांनी हे पारितोषिक लावलेलं आहे. ऋषिकेश परेड काय कमबॅक केलेला आहे. दांडी गोल.
बघा ऑन द हॅट्रिक वर आहे हा गोलंदाज. 2 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. राहुल न्यू बॅटर आपण बघतोय. ऑन द हॅट्रिक बघूया या स्पर्धेची हॅट्रिक. चांगला चेंडू होता आहे. यावेळी आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 35 धावा. जोपर्यंत महेंद्र कांबडी सारखा फलंदाज चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी, दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर असं वाटत होतं 4 चेंडूमध्ये 14 धावा होतील की काय, परंतु चांगला कमबॅक ऋषिकेश परेड याच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. आणि नक्कीच अशा प्रमाणे आपण बघतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करताना ओमसाई स्पोर्ट नागली संघ. शेवटचा चेंडू असेल लॉग ऑफच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अशा प्रकारे ह्या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय ओमसाई स्पोर्ट नागले ए संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय अष्टविनायक पलाटपाडा संघ.